आज बघा हिट केवढे आहे ना. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. रेडी झालोय कुठेतरी चाललोय हे तर आहेच. तर काय होतंय, आता इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम होत होता. कारण कसं आहे, मध्येच बॅकअप देतोय, मध्येच बॅकअप देत नाही. कारण पहिला 8-10 तास जास्त आरामात चालत, आता 2 तास गेला बोल बंद का होतं. 2-3 वेळा बघितलं, शेवटी बोलत तर कार्बन आता मी चेक केलंय, बोलते मग ठीक आहे बघा, बोलते चालवून चालला तर ठीक आहे, नाहीतर मग बोलते नवीन बॅटरी टाकू. ठीक आहे, आता ही 150 आपली बॅटरी तर नंतर समजा चालला तर बेस्टच आहे, ना चालला बदल देतो. 200 टाकून देऊ, 201 टाकायचे का 202 टाकायचे, म्हणजे फुल बॅकअप बघायला नको. कारण ते गडबड नको. कारण मेन कसं आहे, आता गरमा आहे, आता लाईट गेली किंवा वांदे होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात तर लाईट जातात, ते अजून वांदे. तर आता काय झालंय, जायचं होतं खरं उद्या, आज खरं शूटचं होतं, त्यांचा रिप्लाय मला आला नाही, त्यामुळे मग त्याचं नंतर ऑर्डर कळलंय. तर मेन गोष्ट काय आहे, तर बंटीचं काहीतरी काम आहे, गाडीचं मॉडिफिकेशन रिलेटेड, ते काहीतरी करून आणते. त्यात काहीतरी त्यांचं झालंय गडबड, तर ते करून यायचं परत. तर मला ते जाऊया बोलते, चाललेला तर बुधवारचा प्लॅन. तर बोलते आजच जाऊया. परत माझा फोन आला, मंगळवार आहे, संकष्टी पण आहे, तर चल जाऊ दुपारमध्ये रिटर्न येऊ. त्याला तर फोन लावतोय, कारण 10:30 वाजून गेले मला काहीतरी. ओके, तर असं सगळं पुढचं शेड्यूल आहे. रेडीचं झालो मी, त्याला फोन करतोय, आलो की निघू. आज आहे काकीची दादांची अॅनिव्हर्सरी. आज पार्टी काय देत असते संध्याकाळी, आज उपास सुटल्यावर मग सांगतो. मग तुला सांगते मी काय झालंय. पण तिला फोन केला तर मी गाडी घेऊन येते, पण ठीक आहे. मग मी थांबलो, निघालो, चाललेलो. दे पेरू देतो इकडं, टाक थोडं. आणि अॅनिव्हर्सरी आज काय आहे रात्री? मोदक स्पेशल. असं आहे, तुम्ही पण कमेंट मध्ये विश करा. पण तो पण होऊन गेली असेल, पण असू दे करा. उद्या ब्लॉग बघाल ना तुम्ही. बाकी इकडं झालं बिरड्या, संध्याकाळची तयारी. हे खायला जोडलंय, इकडं पेरू झाले. त्याच्यातच घे. काय होते काय? चलो भाई चलो, निघालो आम्ही आता. आणि जवळपास मला 11 का 12 वाजता आले असतील. असू दे, आता जाऊया. बंटी मी आणि भाऊ तिघ त्यांना. चलो बाई, चलो झालं. आत्ता आहे ना पोचलो. नंतर मी आहे ना वलसाडपासून मी चालवलो गाडी, आता पोचलो बाई. हा नाही आहे, ते गेले तिकडे विचारायला. कारण ते काहीतरी हे स्क्रीन वगैरे लावलेलं ना, ते थोडं काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे काम आहे थोडंसं. पण त्यासाठी आपल्याला यायला पाहिजे एवढं. ते कसं आपण यायचं मुंबईला फेरा पाहिजे, तसंच येणार. आत्ता पोचलो म्हणून बोललो डायरेक्ट इथून आलो, आपल्या बेलापूरच्या इथून पाम बीच रोडनी डायरेक्ट इकडे. तर बघूया काय ते करू आणि जाऊया. बाकी तर हे केलं होतं आधीच चेंज वालं. गाड्या पण लाईनीत लागल्या तर तिकडपासून जे सगळे शॉप आहेत ना, हे इथलं शॉप होतं, तिकडपासून जे शॉप आहेत ना तिकडे पण सगळ्या गाड्या मॉडिफिकेशनला लागलेला. काही जण तर मला वाटतं गाड्या घेतल्या का डायरेक्ट इकडे येतात पहिले. हे बघा, हे लाईनीत सगळे वाशिले सेक्टर 19 सगळे शॉप आहेत. इथं आतमध्ये स्क्रीनचं तर काम झाला. स्क्रीनचं मला वाटतं ती स्क्रीन हँग होत होती, म्हणजे ते कशामुळे काहीतरी अपडेट, आता काहीतरी असेल त्याचा विषय. तो रिसेट माझ्या व्यवस्थित झाली. त्यांना वाटलं दुसरं का असेल काय, आता काय माझ्यात हे दुसरं एक सेन्सर वाजत नाही माझं, ते काय छोटं मोठं आहे. दुसरं लाईट लावायचं चालला विचार, मला बघा एम्बिएंट लाईट लावायचं लावा, चांगलं वाटलं तर बघूया आणि मग निघूया इथून. बाकी काहीच नाही, एवढ्यासाठी खास आलो होतो. असं असतं मुंबईला दुसऱ्या फेऱ्या व्हायच्या ना, का मस्त एवढंच, पण आपल्याला एवढं लांबून यायला लागतं, ते आहे मी. जवळ
जवळपास आहे ना तर 4 वाजले तरी पण अजून आठवत. एक सेन्सर होता रिवर्सचा, तो एक लावला, तो नाही, मग दुसरा आणला, तो आता होतंय काम चालू आहे, ते झालं ओके का निघायचं. दोनच छोटी छोटी कामं होती पण वेळ झाला कारण आलो पण आम्ही लेट ना, अजून काम चालू आहे बघा इकडे आतमध्ये. गाड्या किती आल्यात मागासून बसून बसून बघितलं ना, तिथं स्कॉर्पिओ तिकडे एक उभी आहे ना, तिथं आत्ता मागाची म्हणजे नवीनच आलेली आहे डायरेक्ट. किती गाड्यांची कामं चालू आहेत कंटिन्यू इकडपर्यंत ह्या गाड्या आल्या तेवढ्या काय झाला बाबा. एकदा सेन्सर लावून कंटाळा आला रे, बसून बसून काम नसलं ना आपलं स्वतःचं काय कवायता घेतात. पण कसं आहे त्यातलं आपल्याला मॉडिफिकेशनची कशी हवूच आहे, काहीतरी आपल्या बाईक मध्ये पण तसं आपण करत राहतो, हे लावतो ते बघायला मजा वाटतं. पण स्वतःचं काम नसलं ना कंटाळा येतं. बाकी गाड्या पण भरपूर सारे आयटम आहेत, पण दिलं जे काम आहे ना ते पण काही खास वर्कशॉप मध्ये ते कोणतं स्पेशलच काम आहे. कारण आपण जे बघतो ना, बघूया भविष्यात कधी घेतली गाडी आपली जाणार डायरेक्ट तिकडे काम काय करायचं काय नाही. मेन कसं आहे माहिती आहे, एखादी कोण अशा गोष्टीचं मॉडिफिकेशन करतोय काम करताय ना, तर प्रत्येक गोष्टी लिस्ट करा. म्हणजे बाबा घरून यायच्या आधी की बाबा मला ह्या गोष्टी लावायच्या आहेत, मग आल्यावर इथं बजेट बघा किती आहे काय आहे, त्याच्यानुसार मग काम करून घ्या. आता काय होतं माहिती आहे, इथं आलो ना ते हे लोक एवढे आयटम आपल्याला दाखवतात का आपण कन्फ्युज होऊन जातो काय लावायचं. असं आहे, दुसरं काय नाही. कंटिन्युअस गाडी चालू. आता आपलं झालं तर परत एक दुसरी गाडी आली, कंटिन्युअस काम चालू आहे. जवळपास आहे ना 5:54, 6 वाजले. आता कसा दिवस मोठा आहे ना, ते मला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आता काय झालं, मागे एका हॉटेल तिथं थांबलेलो, पण तिथं थोडा गडबडवाला काम वाटला. आता इथं आलो पुढं आणि हे भाऊ बोलणार प्युअर वेजलाच थांबलो कारण असं टेस्ट आहे. ठीक आहे तुमची इच्छा, नाहीतर काय मंगळवार होता का प्रश्न नव्हता. मग डायरेक्ट पाठीमध्ये कुठं पण चिकनच्या हॉटेलला पण जेवलो असतो. बट आता इथं आलो, इथं जेवूया काहीतरी. संध्याकाळी मला वाटतं रात्री 10:30 वाजता चंद्र उदय आहे. त्याच्यामुळे आपल्या इथं काय होतं, चंद्र उदय झाल्याशिवाय कोण आरती वगैरे होते, त्याच्याकडे नैवेद्य आणि मग जेवण असं आहे. चलो भाई चलो, पोहोचलो आता रिटर्न जायचं इथे. आता परत आपली गाडी घेतली आता घरी जाताना पेढे घेऊन जाऊ, कारण संकष्टी आहे ना त्याच्यामुळे. आणि आज 10:30 वाजता चंद्र उदय आहे, त्याच्यामुळे काय आपलं 10:30 वाजल्यावर नैवेद्य वगैरे होईल, त्याच्यापुढे आरती, त्याच्यापुढे जेवण, म्हणजे आराम आहे. आता जवळपास 7:30 वाजले. मागायची तुम्ही बोला जेवतोय बोललो आणि उत्तप्पा कुठं दाखवला, मेनू कार्ड पण सगळं जेवणाचं नाही बोलतोय, नाश्ताच आहे. आता काय करणार म्हणून जाऊ दे. मागच्या हॉटेल म्हणून उठलेलो, बोललो इथंच बोलतोय खाऊया. इथं खाल्लं होतं ते, त्याला पण लय टाइमपास केलं. आणि आता पोहोचलो, काम होतं, 2 गोष्टी होत्या पण लय टाइमपास झाला. असो चलो होईल त्यानंतर आपलं काम आहे. म्हणजे आता दिवस सगळं आता केलं आपण. आता घरचं पूजन वगैरे लागलं. काय ना घरी पोचलो, तिथून तो बर्फीचा प्रसाद पण घेतला. दररोज काय होतं मी आणतो, आता मी होतो पप्पांना वाटलं याला उशीर होईल म्हणून त्याही आणला. आणि असं झालं मी काही विचारलं नाही, मी पण आणला. 2 जण होते. जरा ठीक आहे, मी बर्फी आणली ते पेढे आणले. तर जेवण पण रेडी झालं, सगळं झालं. आता कसं आहे तेच बोललो 10:30 पर्यंत असतं, त्याच्यामुळे आपण तेव्हा होईल, त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी असतील. बाकी बघा रेडी आहे सगळं जेवण. इकडे मोदक अर्धे चालू आहेत.